नाही ते तुम्ही मुख्यमंत्री महोदय आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवा. गेली 20 दिवसापासून या देशातले एक शास्त्रज्ञ जनरल रेमंड मॅगसेसे पुरस्कार आयोजित आहे. ते म्हणजे भारताचं आपण म्हणतो भूषण म्हणता येईल अशा व्यक्तीनं या देशातली शिक्षण व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि ज्या नीट परीक्षेमध्ये जो घोटाळा झाला, नीट पेपर फुटला, त्या संदर्भात संबंधित आरोपींवर व शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी गेली 19 दिवसापासून उपोषण चालू आहे. परंतु या उपोषणाला आतापर्यंत सरकारने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. ही दखल घेण्यासाठी आम्ही आज तुम्हाला हे जे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन आपण सरकारपर्यंत पोहोचवावं. या सर्वसामान्य जनतेच्या भावना आहेत. जर कधी यथा कदाचित हे आंदोलन त्यांचं उपोषण जे आहे ते कोणत्या एका जातीच्या धर्माच्या कोणत्याही विरोधात नसून केवळ सामाजिक आंदोलन आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि भारतात लोकशाही टिकली पाहिजे यासाठी हे आंदोलन आहे. तर आमचं म्हणणं तुम्ही सरकारपर्यंत नमस्कार. आज नेवासा तहसील कार्यालय या ठिकाणी नेवासा शहर आणि तालुक्यातील सर्व सुज्ञ नागरिक या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो आहोत. हे निवेदन देण्याचे कारण गेली 19 ते 20 दिवसापासून आपल्या देशातील एक महान शास्त्रज्ञ सोनमजी वांगचुक हे गेली 20 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. या उपोषणाचे कारण आहे की या देशामध्ये जी शिक्षण व्यवस्था ही एकदम भ्रष्ट झालेली आहे आणि या शिक्षण व्यवस्थेमध्ये गेली 1-2 वर्षामध्ये 90 प्रकारचे पेपर फुटलेले आहेत. त्यामध्ये जी नीट वगैरे असे महत्वाचे पेपर आहे. आत्ताच आपल्या मागच्या महिन्यात नीटचे पेपर फुटले आणि 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि त्यातून अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. देशात ठिकठिकाणी उठाव झाले, ठिकठिकाणी मोर्चे निघाले, अनेक संघटनांनी निवेदन दिले, तरी ही या सरकारवर काही परिणाम नाही झाला. वास्तविक पाहता शिक्षण मंत्र्यांनी या सर्व परिस्थिती गांभीर्याने लक्ष घालून स्वतःहून या गोष्टीचा निषेध म्हणून त्यांनी स्वतः राजीनामा देणं गरजेचं होतं. परंतु तसं काही झालं नाही. उलट ज्या ठिकाणी आंदोलन मोर्चे भानगडी काही निघतात ते दडपण्याचं काम चालू आहे. आणि सोनमजी वांगचुक हे गेली 19 दिवसापासून या देशात उपोषणाला बसलेले आहेत. परंतु दुर्दैवाची गोष्ट सरकार आणि सरकारचा कोणताही प्रतिनिधी 19-20 दिवसापासून त्यांच्याशी कोणताही बोलणं करायला तयार नाही, त्या उपोषणाची दखल घ्यायला तयार नाही. म्हणून ही दखल सर्वसामान्य माणसाच्या जीवावर वाढलेली आहे. सर्वसामान्य माणूस या आता आंदोलनात सहभागी झालेला आहे. हे दाखवण्यासाठी आम्ही आज निवेदन देण्यासाठी आलो ना. आमचं म्हणणं तहसीलदार साहेबांमार्फत सरकारला पोहोच करत आहोत. त्याच्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की सोनमजी वांगचुक यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्याची प्रथमतः दखल घ्या, त्यांच्याशी चर्चा करा आणि शिक्षण व्यवस्था जी आहे त्याच्यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा. त्यानंतर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यायचा आहे राजीनामा द्या, परंतु तुम्ही चौकशी तर करा. किंवा त्या व्यक्तीची आत्ता परिस्थिती अशी झाली की आम्ही खरोखर स्वतंत्र भारतात राहतो की परतंत्रात राहतो अशी परिस्थिती तयार झाली की आमच्या देशात स्वतंत्र देशामध्ये आम्ही सरकारविरुद्ध बोलायचं की नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध बोलायचं की नाही अशी परिस्थिती आहे. बोललं तर मोर्चा काढला, आंदोलन केली तर गुन्हे दाखल करायच्या आणि जर उपोषण मार्फत केलं तर त्या उपोषणाची मरूपर्यंत दखल घ्यायची नाही अशी परिस्थिती. म्हणजे मी इंग्रज सरकारचं हे करत नाही, स्तुती करत नाही, परंतु इंग्रज सरकार यांच्यापेक्षा बरं होतं असं म्हणायला हरकत नाही. कारण आपण बघतो की जेलमध्ये असताना भगतसिंग असेल, राजगुरू असेल सुद्धा त्यांना ज्या फॅसिलिटी द्यायला पाहिजे होत्या त्या न दिल्यामुळे त्यांनी आंदोलन आतमध्ये उपोषण केलं. तर त्याची दखल घेऊन इंग्रज सरकारला सुद्धा त्याच्यात बदल करावा लागला. परंतु या सरकारला स्वतंत्र भारत असूनही कोणती दखल घ्यायची गरज पडत नाही, ही फार मोठी दुर्दैव आहे. म्हणून आज सरकारने आम्ही निवेदन दिलंय. मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या सर्व लोकांना नम्रतेचं आवाहन करतो की लोकशाही टिकवायची असेल तर सोनमजी वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्या. हा कोणत्याही जातीचा नाही, धर्माचा विषय नाही, जातीचा विषय नाही, हा सामाजिक विषय आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणाचा भवितव्याचा विषय आहे.
की एक व्यक्ती आपल्या मुलांसाठी लढत आहे, आपण तो पाठिंबा दिला पाहिजे असं मी आपल्याला सूचित करतो. पुढील वक्तव्य संतोषजी गव्हाणे साहेब. सोनमजी वांगचुक साहेब हे गेल्या 19 दिवसापासून दिल्ली येथे उपोषणाला बसलेले आहे. तर आपण पाहू शकता हे गेंड्याच्या कातड्याचं जे सरकार आहे त्यांचा एखादा प्रतिनिधी देखील त्यांच्याकडे गेला नाही. नेमकं तुम्ही कशासाठी बसलात? आज लहान लहान मुलं आहेत, शिक्षण घ्यावं लागतात. माझ्या घरात देखील माझा मुलगा आहे, शिक्षण घ्यावं लागतं. प्रत्येक आई बापाचं एक स्वप्न असतं की आपला मुलगा शिकला पाहिजे. त्याला शिकवण्यासाठी तो व्याजाने कर्ज काढील, शेती असली तर शेती विकील. परंतु तो मुलगा जीवाचा रान करून अभ्यास करून जर तो पेपरला गेला आणि ते पेपर जर फुटले तर त्याने काय करायचं? आपल्या भारतामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहे की या कारणामुळे मुलांनी आत्महत्या देखील केलेल्या आहे. प्रत्येक आई बापाला वाटतं मुलगा शिकला पाहिजे, त्याला नोकरी भेटली पाहिजे. शिक्षणाला 10-15 लाख घालायचे, जर नोकरीला जरी तुम्हाला पाठवायचं मुलाला तर त्याला देखील तुम्हाला पैसे द्यावे लागते. म्हणजे सगळ्याकडे चाललंय, तुम्ही जे पाहिलं असेल ते सगळं भ्रष्टाचार चाललेला आहे. आणि शिक्षण मंत्र्यांनी तरी हे सगळे गोष्ट पाहून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. आज नेवासा शहरातले सर्व जात पात सगळं सोडून हे शिक्षण यंत्रणा याच्यावर राहिली पाहिजे, शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, त्यांच्यावर एक वचक राहायला पाहिजे. यासाठी सगळ्यांनी पाठिंबा दिला. यानंतर चौगुले सर बोलतील. बघत आहात की सोनमजी वांगचुक गेल्या 19 दिवसापासून दिल्लीमध्ये आमरण उपोषण करताय. कशासाठी? तर जी काही देशाची शिक्षण पद्धती जी लॉर्ड मॅकलननी या देशामध्ये उभी केलेली होती ती शिक्षण पद्धती आज चालू आहे. आणि ही शिक्षण पद्धती जी आहे हिच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे? प्रामाणिकता पाहिजे. जी काही अभ्यास मुलं करतात त्या अभ्यासांवरती एक परीक्षा घेतली जाते. परीक्षा पद्धत 35% त्यावेळेस पासिंगची फॅसिलिटी लॉर्ड मॅकलोनी काढली होती. किमान भारतीय लोक 35% मार्क घेऊन सनदी सेवेमध्ये अथवा आता जे आपल्याकडे इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, लॉ कॉलेज असेल, शिक्षकी असेल, सर्वच MPSC UPSC IPS एक्झाम मध्ये IAS ला स्टाफ सिलेक्शन असतील आदी परीक्षांमध्ये त्यांनी सहभाग होण्यासाठी त्यांना अभ्यास केला जातो. मला महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारला प्रश्न विचारायचा आणि सांगावंसं वाटतं की खरंच या देशामध्ये लोकशाही आहे का? जर या देशामध्ये लोकशाही असेल, मला सांगा की कल्याण भगत चालवणारा कल्याण नावाचा एक मटका आहे आणि रतन खत्री मुंबई मटका चालवतात. परंतु हा कल्याणचा जो मटका आहे गव्हाणे पाटील मांडल सर, आजपर्यंत कल्याण मुंबईचा मटका हा लीक झालेला नाही आणि लीक होत नाही आणि होणारही नाही. कारण तो चालवणारा जो आहे त्याची प्रामाणिक भूमिका, धंदा बेईमानी का पर इमानी से चलता है. आणि आमचं सरकार 56 इंची सांगतोय. आमचे देशाचे पंतप्रधान महोदय आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सांगतात की हे सरकार शेतकऱ्यांचं आणि या महाराष्ट्रीयन वाशाचं आहे. हे माझं सरकार आहे, देवाभाऊचं सरकार आहे. माझा देवाभाऊंना प्रश्न आहे, देवाभाऊ खरंच जर हे तुमचं सरकार असेल, देवाभाऊंचं सरकार असेल तर आमचं सरकार नाही का? अरे आमच्या मतांवरती, आमच्या या नागरिकांच्या मतांवरती तुम्ही आमचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी सभागृहामध्ये, मग ते कनिष्ठ सभागृह असं राज्याचं अथवा वरिष्ठ अथवा देशाचं कनिष्ठ सभागृह वरिष्ठ सभागृह असो, त्या सभागृहामध्ये जे काही कायदे मंडळ असेल आणि लोकशाहीचा 4था आधारस्तंभ कार्यकारी मंडळ, ही काही 4 आधारस्तंभ आहेत ज्या स्तंभावरती हा देश टिकून आहेत. मग त्या ठिकाणी केंद्रीय परीक्षा एक केंद्राकडून आयोजन केली जाते आणि ती परीक्षाचे पेपर मंडन साहेब फुटतात. मोठी लाजिरवाणी बाब आहे की 56 इंच छातीवाला देश का चौकीदार क्या कर रहा है? अरे आमचा मुख्यमंत्री महोदय काय करतायत? मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, जे काही महायुतीचं सरकार आहे या महायुतीचं आम्हीही त्या ठिकाणी मतदान केलंय महायुती सरकारला आणि माझा महायुती सरकारला प्रश्न आहे की मायबाप, जर या देशामध्ये शिक्षण पद्धती जे नॉलेज इज अ वेपन, आपण जर ज्ञान हे जर शस्त्र आहे असं समजत असो, ज्ञान हे वाघिणीचं दूध आहे. जहां महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिखित स्वरूपाचं संविधान या जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही लिखित स्वरूपातील जी काही लोकशाही असेल तर ती आपल्या देशात आहे. आणि याच देशात जर अशी भ्रष्टाचार होणार असेल तर मोठी लाजिरवाणी बाब आहे. त्या प्रत्येक देशवासियांसाठी असेल, या केंद्रातील सरकारसाठी असेल, या राज्यातील माहिती सरकारसाठी मोठी खेदाची बाब आहे.
आणि या सरकारला प्रश्न आहे, जर असेच प्रश्नपत्रिका जर या ठिकाणी IPSच्या UPSच्या MPSCच्या आणि या ठिकाणी शिक्षण विभागाच्या जर फुटणार असेल तर तुमचा धिक्कार आहे एक या ठिकाणी. आणि या आता येणारा जो काय मेडिकल आहे, उद्या जर या मेडिकलची मुलं जर या ठिकाणी अशी कॉफ्या करून पास होणारे असन, पेपर फुटून जर पास होणारे असन, तर ही ऑपरेशन करणार कशी आणि केलेलं ऑपरेशन त्याला ते सक्सेस होणार कसं, सक्सेसचा रेट किती राहील. उद्या हे जे काही आहे रुग्ण आहेत हे तुमच्या आमच्या परिवारातील आहे, या देशातील प्रत्येक परिवारातील आहे, या सरकारच्या परिवारातील आहे. आणि जर हेच जर त्या ठिकाणी अशा पद्धतीचे डॉक्टर रुग्ण असे जर या ठिकाणी वैद्य तयार होणार असेल तर मात्र या देशाचं काही खरं नाही. आणि खरंच ही लोकशाही आहे का आणि खरंच ही लोकशाही राहील का हा मोठा प्रश्न आहे. धन्यवाद. मांडल सर. नमस्कार. आज आम्ही सर्व नेवाशाचे नागरिक या ठिकाणी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. देशातले महान वैज्ञानिक सोनम वांगचुक हे गेले 19 दिवस झाले जंतर मंतर येथे उपोषणात बसले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे या देशात काही महिन्यांपूर्वी नीटचे पेपर लीक होऊन 22 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. इतर परीक्षांचे पण पेपर फुटले. त्याने जवळपास 1 कोटी तरुणांचे भवितव्य या देशात धोक्यात आलेले आहे. आणि त्याची जबाबदारी या सरकारमध्ये कोणीतरी घ्यावी. देशातले शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा. या शिक्षण व्यवस्थेमध्ये काहीतरी बदल व्हावा, जेणेकरून तरुणांना या देशात रोजगार मिळतील, रोजगार देणारे तरुण तयार होतील, अशी त्यांची एक मागणी आहे. पण त्या मागणीची अद्यापपर्यंत दखल सरकारने कुठल्याही स्तरावर घेतलेली नाही. त्यांची परिस्थिती दिवसेंदिवस खालावत आहेत. तर सरकारने ती जबाबदारी लवकर घ्यावी, त्यांचा राजीनामा घ्यावा. या मागणीचे निवेदन आम्ही आज दिलेले आहेत. आज आपण म्हणजे तळागाळातली जी परिस्थिती बघतो, आज आपलं गाव आहे त्या गावातली आज शिक्षण व्यवस्थेत इतकी वाईट परिस्थिती आहे तर साधं शाळेमध्ये मुलांना पिण्याचे पाणी सुद्धा उपलब्ध होत नाही, अशी परिस्थिती आहे. या देशातली शिक्षण पद्धती जी आहे ती बदलणे खूप गरजेचे आहे. फक्त रट्टा मारून डिग्री देणं हे सरकारचं काम झालेलं आहे. ती डिग्री घेऊन तुम्ही नोकरी मागत बसा, नोकरी काही मिळत नाही. या शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल हा गरजेचा आहे. नोकरी देणारे नाही तर नोकरी मागणारे नाही तर देणारे तरुण या व्यवस्थेमध्ये तयार झाले पाहिजे, ही अशी एक आमची मागणी आहे. त्या दृष्टीने सरकारने विचार करावा. सोनम वांगचुक यांची तातडीने त्यांच्या उपोषणाची दखल घेण्यात यावी आणि लवकरात लवकर शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेऊन ही व्यवस्था जी आहे ती उत्तर देणारी बनवावी, ही आमची एक मागणी आहे. धन्यवाद. गेल्या 8 दिवसापासून देशामध्ये वातावरण बदलत चाललंय. कारण गेल्या 18 दिवसापासून प्रसिद्ध शास्त्रज्ञ वांगचुक साहेब हे उपोषणाला बसले, परंतु त्याकडे हे असंवेदनशील सरकार लक्ष द्यायला देखील तयार नाही. कारण हे सरकार खुनी आहे या अर्थाने की नीटच्या पेपर फुटीनंतर 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु त्या बाबतीत देखील सरकार संवेदनशील नाही. मागणी काय होती किरकोळ, ज्यावेळेस बसले तर एका शिक्षण मंत्र्याचा राजीनामा द्या. पूर्ण सरकार तर जाणार नव्हते, परंतु शिक्षण मंत्र्याचा देखील राजीनामा घ्यायचा नाही आणि तुमचं काहीच ऐकायचं नाही, अशी जी हुकुमशाही आडेलटट्टूपणाची जी केंद्र सरकारची भूमिका आहे, याच भूमिकेतून या शिक्षण व्यवस्थेचं वाटोळं झालेलं आहे. आता जर आपण पाहिलं तर नुसतं नीटचे पेपरच नाही, राज्यामध्ये आणि देशामध्ये एकूण 25 ते 30 पेपर फुटीचे प्रकार घडले. का जो विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतो, अभ्यास करून परीक्षा देतो आणि आदल्या दिवशी त्याला कळतं की पेपर फुटलेला आहे आणि हा पेपर आता रद्द करायचा आहे, अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे आणि ह्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. या मागणी करता आम्ही सर्व मिळून, सर्व पक्षातले, सर्व धर्मातले, सर्व जातीतले, सर्व सामान्य नागरिक सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आणि त्याच्या मागणीची दखल केंद्र सरकारने घ्यावी या मागणी करता आम्ही इथं आलेलो आहे. आपण देखील या मागणी करता आपल्याला जमेल त्या पद्धतीने आपला सपोर्ट वांगचुक साहेब यांना देण्यात यावा ही विनंती.